पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। स्मिता भागवत कासारे या 65 वर्षीय महिलेचा पाय रस्त्यालगत असलेल्या पाईपलाईनच्या उघड्या वॉलमध्ये अडकला। त्यानंतर तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले। या संपूर्ण घटनेत महिलेचा पाय गुडघ्यापर्यंत वॉलमध्ये अडकला होता। तब्बल 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने अत्यंत काळजीपूर्वक त्यांची सुखरूप सुटका केली आहे। या घटनेमुळे शहरातील उघड्या आणि असुरक्षित वॉलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। बुधवारी दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास स्मिता कासारे या काळेवाडी परिसरातून पायी जात होत्या। जमिनीच्या समांतर असलेल्या फायबरचा उघडा वॉल त्यांच्या लक्षात आला नाही। चालत असताना त्यांचा पाय थेट त्या वॉलमध्ये गेला आणि गुडघ्यापर्यंत अडकला। प्रत्यक्षदर्शींनी अनेक प्रयत्न करूनही बाहेर निघत नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। घटनास्थळी पोहोचलेल्या जवानांनी पाहणी केली असता 4 ते 5 फूट खोल वॉलमध्ये पाय अडकलेला असल्याचं स्पष्ट झालंय। महिलेच्या पायाला कोणतीही दुखापत होऊ न देता त्यांची सुटका करणे हे मोठे आव्हान होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी वॉलच्या बाजूने काळजीपूर्वक खोदकाम सुरू केले। सुमारे 4 ते 5 फूट खोल खड्डा खणून संपूर्ण पाईप बाहेर काढण्यात आला। त्यानंतर पाईप कापून महिलेचा पाय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा।